आपल्याला माहिती आहे की 16 जून 2024 ला कंबाईनची पूर्व परीक्षा आहे आणि या पूर्व परीक्षेच्या अगोदर एक महत्त्वाची बाब म्हणजे ह्या वर्षी ऍड पण खूप चांगले आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही प्रचंड मोठी सुवर्ण संधी आहे। जे विद्यार्थी एकदम नवीन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे विद्यार्थी जुने आहेत त्यांच्यासाठी सुद्धा। आजच्या या सेशन मध्ये आपण 2023 नुसार जो नवीन पॅटर्न बदललेला आहे आणि 2024 ला हाच पॅटर्न असणार आहे। त्याच्यामुळे आज आपण या पूर्व परीक्षेच्या संदर्भात जो अर्थशास्त्र विषय आहे ह्या विषयामध्ये असं फोकस न जाणार आहोत की आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडले पाहिजेत। ठीक आहे, एक दोन मार्क इकडे तिकडे होऊ शकतात, परंतु आज आपण अशी स्ट्रॅटेजी बघणार आहे की इथं आपल्याला जेवढे या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क पाडता येतील त्या वे कसा असावा हा वे आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तम गोरे एमपीएससी चॅलेंजेस अकॅडमी मध्ये प्रथमतः तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या सेशनला सुरू करू। आपण पाहिलं की 2023 ला या ठिकाणी जो पॅटर्न बदलला त्याच्यानुसार पूर्वी तसंच होतं की पूर्व परीक्षेला अर्थशास्त्र हा विषय 15 प्रश्न विचारले जायचे आणि आता सुद्धा अर्थशास्त्र या विषयावरती 15 प्रश्न विचारले जातात। मुख्य परीक्षेला या ठिकाणी 10 प्रश्न अर्थशास्त्र या विषयाला विचारले गेलेले आहेत। म्हणजे आता झालेली जी मेन्स आहे ग्रुप बी ची त्यामध्ये 10 प्रश्न, आता ग्रुप सी मध्ये 10 असतील, परंतु तरी आपण अपेक्षा करूयात बघू किती असतील ते, पण पॉसिबिलिटी 10 प्रश्न आहे, पण 15 प्रश्न पूर्वला फिक्स आहेत हा मुद्दा लक्षात घ्या। आता क्लेरिकल एक्झाम मध्ये आपण पाहिलं की 19 मार्काचं मेरिट लागलं, हा एक अपवाद होता। हा अपवाद वगळता कोणतंच मेरिट त्यानंतर आपण पाहिलं की 45 मार्काच्या खाली लागलेलं नाही। म्हणजे इथं तुम्हाला किमान टार्गेट असं धरून चालायचं आहे की तुम्हाला एक 55 मार्क या ठिकाणी 55 प्लस मार्क पूर्व परीक्षेला 2024 चे असेल तर तुम्ही या ठिकाणी 3-4 मुख्य परीक्षा पदाच्या देऊ शकता। आणि या 55 प्लस मार्कामध्ये हे जर प्राप्त करायचं असेल तर अर्थशास्त्र हा सगळ्यात अडथळा ठरणारा विषय आहे, का तर या विषयाला किमान तुम्हाला या ठिकाणी 12 प्लस मार्क तर हवेच आहेत, पडलेच पाहिजेत। आणि म्हणून आजच्या सेशन मध्ये नेमकं तुम्ही कोणत्या वेने गेला पाहिजे हा वे इथं आपण डिस्कस करणार आहोत। एकदम आजच्या दिवसापासून तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे हा मुद्दा बघा। पहिल्यांदा जर आपण याचा सिलेबस पाहिला तर पूर्व परीक्षेचा सिलेबस आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे, का तर हा सिलेबस सोडून काय आयोग प्रश्न विचारत नसते। एकाच दुसरा करंट अफेअरला आपल्याला माहित नसणारा प्रश्न अर्थशास्त्र रूपाने येऊ शकतो, पण मॅक्सिमम या ठिकाणी 13-14 प्रश्न जे आहेत हे या सिलेबस मधून येणार आहेत, यामध्ये काही डाऊट नाही। आता लक्षात घ्या, सिलेबस मध्ये पहिलाच पॉइंट आहे भारतीय अर्थव्यवस्था, ज्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न हा मुद्दा म्हणतो। आता राष्ट्रीय उत्पन्न या मुद्द्यामध्ये तुमचा ह्या चॅप्टर साठी बेसिक पक्क लागतं, म्हणजे जीडीपी, जीएनपी, या ठिकाणी एनडीपी जो आहे एक्स मायनस एम वगैरे जे काय मुद्दे आहेत ते सगळे तुम्हाला इथं क्लिअर लागतात। क्लिअर सिद्धांत तुमचा लागतो, म्हणजे याच्या हिस्ट्री पासून पहिलं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न कोणी केला, त्यानंतर ते मोजण्याचे क्रायटेरिया काय असतात, या ठिकाणी कशा प्रकारे एकंदरीत हा चॅप्टर थोडासा किचकट वाटतो विद्यार्थ्याला, पण याला बेसिकला धरूनच हा प्रश्न याच्यावरती विचारला जातो। आणि म्हणून हा चॅप्टर तुम्ही कोणत्याही पुस्तकातून कसंही वाचा, मग कोळंबे सरांच्या पुस्तकातून वाचा, देसले सरांच्या पुस्तकातून वाचा, आपल्या नोट्स मधून वाचा, परंतु हा चॅप्टर मध्ये एकही प्रश्न न चुकण्यासाठी सगळ्यात रामबाण इलाज एक असतो की 2013 पासून ते 2023 पर्यंत ह्या चॅप्टर वरती आतापर्यंत एमपीएससी आयोगानं, मग तो कंबाईनची परीक्षा असो किंवा राज्यसेवेची असो, ती पूर्व असो किंवा ती मुख्य असो, ह्या संपूर्ण एक्झामचे पीवायक्यूज ह्या पेपरचे ह्या चॅप्टरचे तुम्ही सोडवायचे। आणि इथं जर तुम्हाला कॅल्क्युलेट व्हायला लागलं 10 पैकी 7 ते 8 प्रश्न तुमचे ह्या चॅप्टर वरती बरोबर येत आहेत, तर ध्यानात घ्यायचं की आता कॉम्पिटिशन मध्ये प्रश्नाच्या आणि तुमच्यामध्ये कोणच नाही दुसरा। का तर मुद्दा काय आहे की कोणती एक्झाम पास होण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता असते बघा। पहिलं तर एक असतं नॉलेज, त्या विषयाचं काय राहतं नॉलेज राहतं, आणि दुसरं राहतं त्या विषयाची स्ट्रॅटेजी। म्हणजे एकंदरीत 100 प्रश्नापैकी तुम्हाला या ठिकाणी 55 प्रश्नाचं नॉलेज आहे, परंतु तुम्ही 80 प्रश्न सोडवले आणि जे नॉलेज आहे ते 5 प्रश्नापर्यंत पोहोचले नाही, तर त्याच्यासाठी इम्पॉर्टंट राहते स्ट्रॅटेजी। आणि म्हणून स्ट्रॅटेजीचा जो मुद्दा आहे हा पक्का बनवावा लागेल तुम्हाला।
मग आयोगाचे प्रश्न तुम्ही सोडवत गेला ना, तुम्हाला स्ट्रॅटेजी लक्षात येते. नेमकं आयोगाला एक्सपेक्ट काय, हे जे बाकीच्या टेस्ट सिरीज भले आम्ही काढलेले असो किंवा कोणते क्लासवाल्यानं काढलेले असो, ह्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमची जी स्ट्रॅटेजी डेव्हलप होऊ शकत नाही का, तर ती पातळी आयोगाची गाठणं थोडस अवघड जातं. आता शेतीचा जो चॅप्टर आहे ह्याच्यावरती आपल्याला माहित आहे की एवढे काही क्वेश्चन नाहीत, परंतु याच्या करंट अफेअरच्या संदर्भात ज्या योजना आहेत कृषी क्षेत्राच्या, ह्या ज्या आता वार्षिक येईल सिम्प्लिफाईड, या सगळ्या योजना तुम्ही शेतीच्या वाचून घ्या. इथं जो क्वेश्चन येईल तो क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी या करंट मधूनच येतो. शेतीच्या संदर्भात बेसिक लेवलला क्वेश्चन विचारला जात नाही, म्हणून शेती या चॅप्टरचं जे करंट अफेअर आहे, म्हणजे सिम्प्लिफाईडचं पुस्तक असेल, परिक्रमा असेल, या करंट अफेअर मधूनच हा चॅप्टर तुम्हाला करायचा. आता या ठिकाणी उद्योग घ्या, परकीय व्यापार घ्या आणि बँकिंग घ्या, हे तिन्ही चॅप्टरचं तुम्हाला सांगतो बेसिक आणि करंट अफेअर हे दोन्हीही तुम्हाला करावं लागतं. या दोन्हीवरती म्हणजे 2 ते 3 प्रश्न इथं तुम्हाला ते प्राप्त होतात, परंतु बेसिक पण तुमचं क्लिअर लागतं. रेपो रेट म्हणजे काय, या ठिकाणी बेस रेट कसा असतो बँकेचा, या ठिकाणी आपण पाहतो की एकंदरीत मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट काय आहे. परकीय व्यापारात म्हणलं तरी व्यवहार तोल, व्यापार तोल, एकंदरीत तुम्हाला हे माहित असावं एफडीआय, एफपीआय, एफक्यूआय, ह्यामध्ये बेसिक फरक काय असतो, बरोबर आहे ना. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत, उद्योग म्हणलं तर या ठिकाणी पहिलं औद्योगिक धोरण काय होतं, दुसरं औद्योगिक धोरण काय आहे, एमआरटीपी कायदा काय होता, या ठिकाणी ह्या गोष्टी तुम्हाला बेसिक गरजेचे आहेत. एलपीजी धोरण काय होतं, याचा बेस पण असणं गरजेचं आहे आणि सध्याचं याचं करंट अफेअर पण असणं गरजेचं आहे. म्हणजे इथं हे 2 ते 3 चॅप्टर जे आहेत हे दणकून मार्क आहेत इथं, परंतु तुम्हाला याची तयारी करणं फार गरजेचं आहे. आणि इथं सगळ्यात जास्त कन्फ्यूज तुम्ही होऊ शकता. मग हे बेसिक जे आहे हे तुम्ही कोणत्याही पुस्तकातून करा, काय अडचण नाही. कोणतंही कोळंबे सरांचं पुस्तक घ्या, नाहीतर देसले सरांचं घ्या, नाहीतर आपल्या क्लासच्या नोट्स घ्या किंवा आपले लेक्चर घ्या, इथं कुठूनही तुम्ही ते बेसिक कव्हर करा. तुम्हाला एकंदरीत लक्षात येईल की बेसिक हे सोडवण्यासाठी पाठीमागचे पीवायक्यू आहेत आणि करंट अफेअर सोडवण्यासाठी फक्त वाचन आहे. का तर याचं करंट अफेअर मागचं करंट सोडवण्याचा काय फायदा होणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा याचं बेसिक कव्हर करा, करंट अफेअर तुम्ही तुमच्या लेवलनं करत राहा, तुम्हाला ऑटोमॅटिक तिथं जे 2-3 मार्क असतील ते इझिली प्राप्त होतील. आता लोकसंख्या, फिक्स आणि फिक्स 2 प्रश्न या चॅप्टर वरती विचारतात आणि अजून 2021 ची आकडेवारी काही प्रकाशित झालेलीच नाही. कदाचित ती जानेवारीमध्ये प्रकाशित होणार आहे. म्हणजे सध्या तरी आपल्या हातामध्ये याचा जो बेस आहे हा 2011च्या आणि त्याच्या पाठीमागचा जो मुद्दा आहे. मग हे लोकसंख्येचं जे आपण पाहतो, लोकसंख्या वाढीचे टप्पे कसे असतात, काय असतात, मी युट्यूबला लेक्चर टाकले लोकसंख्येचं, तेवढं एक लेक्चर जरी बघितलं तर तुम्हाला इथं सफिशियंट आहे. आणि 2021 ची आकडेवारी जर जानेवारीमध्ये आलीच तर मग मात्र नव्यानं आपल्याला त्याची तयारी करावी लागेल. त्याच्यामुळे हा चॅप्टर आता सध्या तुम्ही म्हणजे जानेवारीच्या एंड पर्यंत करण्याचा काही प्रयत्न करू नका, त्याला थोडासा मागं ठेवूया. बाकी याचं नवीन जसं अपडेट येईल तसं आपण त्याचा अभ्यास करूया. त्यानंतर दारिद्र्य आणि बेरोजगारी हा चॅप्टर जो आहे, हा चॅप्टर एकंदरीत चांगलाच अप्लाइड नॉलेजचा चॅप्टर असतो. म्हणजे इथं काय आहे, पाठीमागच्या समिती विचारतील, रंगराजन पॅनल, तेंडुलकर पॅनल आहे, लाकडावाला आहे, हे तर तुम्हाला करणं आहे. परंतु सध्या या ठिकाणी वर्ल्ड बँकेचं आपल्या बेरोजगारीवर म्हणणं काय आहे, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल काय आहेत, त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स काय आहेत, हे सगळे गोल्स तुम्हाला पण माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त याचा बेस वाचून चालत नाही, तर या बेस बरोबर तुम्हाला जी इतर माहिती आहे याची ती कलेक्ट करावी लागते. आणि आहे बऱ्याचशा पुस्तकामध्ये ही माहिती देण्यात येते. आता आपण कोणतंही पुस्तक वाचा, परंतु याच्याबद्दल ना तुम्हाला एकंदरीत जे अपडेट लागतं, हे अपडेट नेहमी वाचत राहावं लागतं, करंट मधूनच वाचत राहावं लागतं. म्हणजे दारिद्र्य आणि बेरोजगारी बेसिक पण आहे आणि अप्लाइड पण आहे. आणि फिक्स 2 ते 3 प्रश्न ह्या चॅप्टर वरती विचारले जातातच. त्यानंतर मुद्रा आणि राजकोषीय नीती, थोडक्यात जर आपण पाहायचं झालं, मुद्रा आणि राजकोषीय नीती म्हणजे यामध्ये महागाईचे प्रकार, चालणारे, पाळणारे, रांगणारे,
अशी महागाई काय असते, या ठिकाणी त्याच्या संदर्भातले 1-2 मुद्दे असतात. M1 काय, M0 काय, M2 काय, हे पैशाचे प्रकार नेमके काय असतात, त्यातला कोणता पैसा महागाई तयार करतो, कशाला संकोचित पैसा म्हणायचं, ह्या ज्या बारीक बारीक सारीक गोष्टी आहेत का, तर इथं काय आहे ह्याच तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर लागतो. मुद्रामध्ये कन्सेप्ट क्लिअर, राजकोषीय नीतीमध्ये या ठिकाणी करंटला आहे अर्थसंकल्प, पण तरी पण तुम्हाला बेसिक राजकोषीय नीती, FRBM कायदा काय असतो, त्यानंतर या गोष्टी तुम्हाला असाव्या लागतात. तर हे करताना तुम्ही या ठिकाणी कोळंबे सरांचं पुस्तक घ्या, देसले सरांचं पुस्तक घ्या, त्यातून करा. नोट्स घेऊ शकता आपल्या, त्यातून तुम्ही करा. टेलिग्रामला आपण नोट्स टाकलेले आहेत, म्हणून डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्या लिंकला जा, तिथं क्लिक करा. तिथं तुम्हाला बऱ्यापैकी अर्थशास्त्राच्या नोट्स वगैरे आपल्या पाहायला मिळतील. आणि त्याच्याबरोबर अर्थसंकल्प, लेखा परीक्षण, हे जे बजेट तुम्हाला 1 फेब्रुवारी 2024 ला मांडलं जाईल, ते बजेट त्या वेळेस आपल्याला क्लिअर करायचंय. ह्या वेळेनं तुम्ही गेला ना, तुम्हाला सांगतो अर्थशास्त्र विषय क्लिअर, म्हणजे तुमच्या हातात सध्या इथपर्यंत चॅप्टर आहे. या ठिकाणी लोकसंख्या आणि अर्थसंकल्पाला थांबायचंय, म्हणजे एवढ्या राहिलेल्या उर्वरित चॅप्टर वरती 10 ते 12 प्रश्न बरोबर आणायचे असेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे. आणि याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो की आता जिथपर्यंत मी इतर बुक्स बद्दल वगैरे तुम्हाला सांगतोय, जसं की या ठिकाणी आपण पाहतो मुख्यालय काय वेगळं करण्याची गरज नाही, मुख्यासाठी आपण सेपरेट स्ट्रॅटेजी देणारच आहे, त्याचा काय मुद्दा नाही. पण पूर्व चांगली केली ना, तुम्हाला सांगतोय हे सगळे चॅप्टर हे समग्र लक्षाचे असतील, अर्थव्यवस्थेचे असतील, शेतीचे असतील, सहकार सोडला तर मौद्रिक असेल, सार्वजनिक वित्त आहे, उद्योग आहे, पायाभूत सुविधा नाही, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, हे पूर्वचे चॅप्टर आहे, त्यात काय डाऊट नाही. त्यामुळे पूर्व नीट करा, ऑटोमॅटिक तुमची मुख्य चांगली होऊन जाते. आणि या सगळ्यासाठी जर महत्वाचं तुम्हाला सांगतो की राज्यसेवेचे काय नाही, ह्या सगळ्यासाठी जर महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो ही आपली बॅच, म्हणजे एकंदरीत काय आहे की यामध्ये मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतो, जे विद्यार्थ्यांनी माझ्याकडून बॅच केलेली आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना आता बॅच करायचे आहे, केलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याचा एका सिंगल तुम्हाला फीडबॅक मिळाला तर एकही मुद्दा मी कधी मागे सोडलेलाच नाही. आणि या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला एक डेफिनेट गॅरंटेड सांगतो की एकही बाहेरचं पुस्तक वगैरे काहीच वाचायची गरज नाही. आपली बॅच आणि आपल्या नोट्स जरी केल्या तरी तुम्हाला सांगतो की अर्थशास्त्रामध्ये जेवढी महत्तम मार्क, म्हणजे लयच पेपर टप आला तर एखाद्याला 12 पडतील तर तो 12 पडलेला विद्यार्थी आपलाच असेल, लयच सोपा असेल तर त्याला 14-15 पडतील, तोही विद्यार्थी आपलाच असेल. का तर इथं आपण काहीच पाठीमागं ठेवत नाही, ना प्रिव्हियस इयर क्वेश्चन, ना कोणता चॅप्टर, ना कोणता कन्सेप्ट, ना कोणतं स्टॅटिक्स. आणि म्हणून ही बॅच तुमच्यासाठी फक्त 1499 ला आहे. ही बॅच सुरू झालेली आहे. डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे. GS बाय उत्तम गोरे ऍप डाउनलोड करा किंवा या स्क्रोल वरती जो नंबर येतोय जो 7038-155-255 या नंबरवर कॉल करा. तुम्हाला ही बॅच जॉईन करायला सोपं जाईल आणि ह्याच्या बाहेर काहीच करू नका. आणि त्यानंतर मग तुम्ही सांगा की सर आमची फसवणूक झाली, अजिबात तसला तर प्रकार द्या सोडून. याच्या पलीकडे सांगतो की खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या या बॅचचे डेमो सुद्धा टाकलेले आहेत की नेमकं आपण एक्झॅक्ट कसं शिकवतो हे पण मुद्दे तिथं खाली आहेत. त्यामुळे बॅच अतिशय महत्वाची राहील. जर इतिहास सुद्धा तुम्हाला आपल्याकडून करायचा असेल, अर्थशास्त्र इतिहास, तर हे दोन्ही मिळून 2499 ला बॅच आहे आणि फक्त इतिहास 1499 ला आहे. अवश्य बॅच करा. तुम्हाला सांगतो घरचे घ्या किंवा आपलं घ्या, आपल्याला एक वेळेस पैसे पाणी हे ते परत मिळू शकतात पण वेळ आपल्याला परत मिळू शकत नाही. म्हणून वेळ जर चांगल्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट केला तर तुमचा या ठिकाणी पैसाही सेफ राहतो आणि रिझल्ट ही सेफ राहतो. म्हणून अवश्य या ठिकाणी तुम्ही बॅच जॉईन करा. नक्कीच तुम्हाला या स्पर्धा परीक्षेचा एक चांगला अनुभव प्राप्त होईल याची गॅरंटी मी देतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.